तर कोण म्हणतं ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायकांची मज्जा असते. तर इकडे मी आता ऑफिसमधनं आलेली आहे. माझ्या नवऱ्याचा होता उपवास. तर उपवास असल्यामुळे डाळ तर वरण भात तर बनतंच. तर आईने भाताचा कुकर लावून ठेवलेला होता आणि डाळही उकडून ठेवलेली होती. मला फक्त फोडणी घालायची होती. तर तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मी मोहरी घातली, जिरं आणि हिरवी मिरची घातली, हळद घातली, हिंग घातलं आणि जी त्यांनी उकडून ठेवलेली डाळ होती ती त्याच्यामध्ये मी घातली आणि व्यवस्थित मीठ घालून ती त्या फोडणीमध्ये परतवली. तर अशी माझी डाळ रेडी झालेली आहे. कोथिंबीर मी घातलेली आहे. अशी डाळ तुम्ही करून बघा, एकदम साधी, सिंपल आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी तूप घालून तुम्ही खाऊ शकता. काही लोक तुपाची फोडणीही देतात, पण मी तेलाचीच फोडणी दिली होती. तर माझी डाळ इथे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मला असं म्हणायचं आहे या व्हिडिओच्याद्वारा की ज्या बायकांना किंवा ज्या लोकांना असं वाटतं की मी अरे ही तर ऑफिसमध्ये जाते, ऑफिसमध्ये जाऊन आराम करते, पण तसं नसतं. भलेही तुम्ही वर्क फ्रॉम ऑफिस करा किंवा वर्क फ्रॉम होम करा, तुम्हाला ऑफिसचं काम व्यवस्थित करून घरातही आपल्या येऊन काही ना काहीतरी करावंच लागतं. तुम्ही असं नाही करू शकत की अरे मी ऑफिसमधनं खूप दमून आलेली आहे तर मी इथे घरी येऊन आराम करते मस्तपैकी, आयतं मला कोणीतरी ताटात आणून देईल. तर असं नसतं. सो असा विचार करणाऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ मी बनवते आहे. तर नंतर मी भाकरी बनवायला घेतली. भाकरी मी ज्वारीचीच बनवलेली आहे. इथे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. गरम पाणी घातलेलं आणि त्याच्यावर मळून घेतली. झालं असं की माझी पहिली भाकरी जी आहे ती व्यवस्थित फुगलीच नाही, पण जी दुसरी आहे ती मस्तपैकी फुगली आणि एकदम पापुद्रे बोलतात ना, व्यवस्थित भाजल्यामुळे जी एक म्हणजे मस्तपैकी भाजली जाते, एक पापुद्रा फुटतो त्याला, तशी झाली होती एकदम सुंदर. तर मी अशा प्रकारे भाकरी केलेली होती आणि माझी मटकीची उसळची रेसिपी तुम्ही याच्या अगोदरची पाहिली असेलच. तर ती भाजी होती ॲक्च्युली, तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी ही भाकरी मी ज्वारीची बनवत होते आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता माझी ही दुसरी भाकरी आहे ती येस दुसरी भाकरी जी आहे ती मस्तपैकी फुगलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. पहिल्या भाकरीच्या वेळी थोडा पचका झालेला आहे माझा, पण दुसरी भाकरी मात्र फुगलेली आहे. तर इथे तो जो आनंद आहे तो मी व्यक्त करत आहे की दुसरी भाकरी फुगली माझी येस करून. इथे आईने चण्याची डाळ भिजत घातलेली आहे डाळवडा करण्यासाठी. तर मी खलबत्त्यामध्ये ते मस्तपैकी वाटून घेतलं. मिक्सरला मी ते लावलेलं नाही आहे डाळ, आणि त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची वगैरे सगळं घालून डाळवडा करायला घेतलेला आहे. तर आमचं अशा प्रकारे जेवण जे आहे ते झालेलं आहे. तर मी सांगितलेल्या गोष्टीशी कोण अग्री करतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.